यानंतर बातमी औरंगाबाद आहे। औरंगाबादमध्ये देखील मिठाची अफवा पसरलेली आहे। सिल्लोडमध्ये मिठाची खरेदी तर औरंगाबाद जुन्या मोंढ्यातील 400 मिठाच्या गोण्या चोरीला गेलेल्या आहेत। दुकानासमोर ठेवलेलं मीठ लोकांनी पळवलेलं आहे। खरं तर कालपर्यंत मुंबईमध्ये ही सगळी अफवा होती, आता ती औरंगाबादमध्ये गेली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय ही अफवा नेमकी पसरली आहे औरंगाबादमध्ये? विलास, मुंबईत जशी अफवा होती मिठाचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा होणार आहे, तशीच अफवा औरंगाबादमध्ये पसरली। आणि खरं तर खेडेगावात विलास रात्रीचं मीठ दुकानदार विकत नाहीत, परंतु 25 रुपयांचं मीठ जे आहे ते 200 आणि 250 रुपयाला विकलं जात होतं। आणि त्यामुळे सिल्लोडमध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती लोकांची मीठ खरेदीसाठी। आणि त्याहीपेक्षा कहर सांगायचं झाला तर ही अफवा शहरात देखील होती। आणि आपण जर पाहिलं तर मीठ जे असतं ते दुकानाच्या बाहेर आपण ठेवत असतो, तिथे दुकानात आतमध्ये ठेवलं तर ते खराब होतं आणि त्यामुळे मिठाच्या गोण्या कुठल्याही दुकानासमोर आपल्याला पाहायला मिळतात। मात्र काल रात्री औरंगाबाद इथल्या जुना मोंढा भागातून अनेक दुकानाच्या समोरच्या गोण्या ज्या आहेत त्या चोरीला गेलेल्या आहेत। आणि प्राथमिक माहिती जी मिळते आहे त्यानुसार औरंगाबादच्या जुन्या मोंढ्यातून तब्बल 400 गोण्या ज्या आहेत त्या चोरीला गेलेल्या आहेत। आणि थोड्या वेळातच तिथले व्यापारी जे आहेत या संदर्भात पोलिसात तक्रार देखील करणार आहेत। विलास, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।